हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे। कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय। सरकारने 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेला मंजुरी दिली आहे। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री। सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं आहे आणि त्यांना अतिवृष्टीचे पैसे अजिबात मिळाले नव्हते, त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली। अतिवृष्टीचा दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटप आता करण्यात येणार आहे। 600 कोटी रुपयांच्या वरती या ठिकाणी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर केले आहेत। महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता शेवटची एक आशावादी बातमी आता ही समोर आली आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अनेक महिने मदतीची वाट शेतकरी पाहत होते। राज्य विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच सरकारने एक महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलाय, ते म्हणजे पूरग्रस्त आणि पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 663 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर केला आहे, ज्याचा थेट फायदा 10 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता होणार आहे। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उरलेले आता 14 जिल्हे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत। शेवटची संधी शेतकरी बांधवांना आहे। या 14 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव असतील त्यांनाच या ठिकाणी वाटप केले जाणार आहे। इथून पुढे आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय पावसामुळे तुमचं नुकसान झालंय तर उरलेल्या शेतकऱ्यांना इथून पुढे कधीच वाटप होणार नाही। फक्त आज या ठिकाणी या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, कारण हा लास्टचा टप्पा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी यापूर्वी सुद्धा शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केला होता। विविध जिल्ह्यामधील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं जे नुकसान झाले तर त्यांना सुमारे आता 20,000 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती, परंतु या पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे राहिलेले उरलेले हे 14 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत। या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर या ठिकाणी शेवटची संधी तुम्हाला देण्यात आली आहे। हेक्टरी या ठिकाणी काही शेतकऱ्यांना 32,000, काही शेतकऱ्यांना 28,000, काही शेतकऱ्यांना 35,000 व ज्यांची शेती जास्त आहे त्यांना 40,000 रुपये देखील अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई या ठिकाणी आज या ठिकाणी दिवसभरामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजे आता या ठिकाणी सकाळी GR काढण्यात आलाय। आज दिवसभरामध्ये तुमच्या खात्यावरती कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, हेच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, विविध जिल्ह्यामधील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सुमारे 20,000 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी आता मंजूर करण्यात आली होती। या एकूण रकमेपैकी 13,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित आजपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आले आहेत। मात्र अजूनही या ठिकाणी 5,500 कोटीहून अधिक शिल्लक रक्कम सरकारकडे शिल्लक राहिली होती, जी पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे बाकी होती। या विलंबनामुळे अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली होती। पिकांचे नुकसान झाल्यानंतर कर्जाचे ओझे शेतकऱ्यांचे वाढले होते। बँका कर्ज कधी भरणार म्हणून फोन करत होते आणि पुन्हा पेरणीसाठी भांडवल उभे करणे कठीण शेतकऱ्यांसाठी झाले होते। अशा परिस्थितीमध्ये सरकारने आता नवीन निधी त्या ठिकाणी अतिवृष्टीचा दुसरा टप्पा मंजूर केल्याने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे। वेळेवर मदत मिळण्यास शेतकरी पुन्हा आपल्या शेतीकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतील आणि उत्पादनात या ठिकाणी वाढ करू शकतील। यासाठी नव्याने मंजूर झालेल्या 663 कोटी रुपयांच्या निधीमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश या ठिकाणी आता करण्यात आला आहे। बघा, 14 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या आणि बँकांना सांगितलंय आज कसल्याही परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे हेक्टरी 32,000 रुपये, शेती कमी असेल तर 28,000 रुपये, जास्त शेती असेल तर 35,000 रुपये मंजूर करण्याची ऑर्डर या ठिकाणी आता दिली आहे। कोणत्या 14 मध्ये दिली आहे, 14 जिल्ह्यामध्ये कोणाला दिली आहे आणि नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे नक्की बघा। कोणत्या पिकांचं जास्त नुकसान झाल्यावर त्यांना किती रुपये मिळणार आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे।
यामध्ये आता मुख्यत्वे कोकण विभागातील जर विचार केला तर भात उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे या ठिकाणी प्रस्ताव प्रामुख्याने समोर आले आहेत। कोकणातील अतिवृष्टीमुळे धान पिकाला मोठ्या प्रमाणावर बाधा पोहोचली होती आणि हजारो शेतकऱ्यांची पूर्ण पिके जलमय झाली होती। यामुळे या भागातील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक हानी या ठिकाणी यावर्षी सहन करावी लागली होती। याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील धान्य पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव देखील या ठिकाणी यादीत समाविष्ट करण्यात आले आहे। कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे ते तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। किती रुपये तुम्हाला मिळणार आहे, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला लगेच या ठिकाणी समजणार आहे, कारण हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि जे कोणी उरले सुरलेले शेतकरी राहिलेत या 14 जिल्ह्यामध्ये नक्की असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला किती मिळणार, कारण हा शेवटचा चान्स तुम्हाला आहे। बघा, यामध्ये महाराष्ट्रामधील जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये पाऊस आणि पुरामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले होते। हे प्रस्ताव गेले अनेक महिने शासन पातळीवर प्रलंबित होते। तसेच आता सोलापूर जिल्ह्यासह अनेक काही भागामध्ये येथे शेतजमीन पुराने वाहून गेली होती। या ठिकाणी आता जमिनीतील माती वाहून गेली होती। असे शेतकऱ्यांचे नुकसानीचे दावे देखील आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेत। राज्यातील मदत आणि पुनर्वसन विभागाने या सर्व प्रतीक्षित प्रस्तावावर अखेर या ठिकाणी स्वाक्षरी केली आहे आणि सरकारच्या माध्यमातून 663 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आहेत। आज या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत। प्रशासनाकडून आलेल्या नुकसानीच्या अहवालांची पडताळणी केल्यानंतर हे सर्व निर्णय सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यासाठी अतिवृष्टीचे घेण्यात आल्याची माहिती सरकारने या ठिकाणी आता सांगितले आहे। सरकारने सांगितले की प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे या ठिकाणी सर्वेक्षण करून योग्य मूल्यांकन या ठिकाणी आता यामध्ये दिले गेले। यानंतर लवकरच या आता संदर्भातील अधिकृत शासकीय ठराव जो आहे तर तो प्रसिद्ध या ठिकाणी आता करण्यात आलाय, जो निधी वितरणासाठी अंतिम कार्यदिवस त्या ठिकाणी आदेश असणार आहे। म्हणजेच अंतिम म्हणजे शेवटचं तुम्हाला हे वाटप केलं जाणार आहे। यानंतर दुसरा टप्पा आता झाल्यानंतर पुढचा टप्पा कधी येणार नाही। शेवटच्या टप्प्यामध्ये जे शेतकरी बांधव असतील त्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना हे पैसे किती हजार रुपये येणार आहेत याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई विविध घटकांच्या आधारे या ठिकाणी ठरवली जाणार आहे। शेतकऱ्यांची एकूण पिकांचे क्षेत्र किती आहे, पिकांचा प्रकार कोणता आहे, त्या ठिकाणी नुकसानांची टक्केवारी नेमकं किती आहे आणि स्थानिक बाजारभाव यांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे। जर पिकांचे 33% जास्त नुकसान झाले असेल तर शेतकरी मदतीसाठी पात्र ठरतो। तालुका पातळीवर तपासणी समित्या आणि नुकसानीचे संरक्षण याआधीच देण्यात आले होते आणि अहवाल सुद्धा सादर करण्यात आला होता। जमिनीचे नुकसान झालेल्या प्रकरणामध्ये स्वतंत्र मूल्यांकन केले जाईल आणि पुरामुळे जमीन वाहून गेल्यास किंवा मातीची झीज झाल्यास त्यांची भरपाई वेगवेगळ्या धोरणानुसार या ठिकाणी आज या ठिकाणी दिली जाणार आहे। अशा शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकतेसाठी आता अतिरिक्त मदत देण्यात येते। काही प्रकरणामध्ये जमिनीच्या पुनर्वसनासाठी तांत्रिक मदत देखील या ठिकाणी पुरवली जाणार आहे। यासाठीच आम्ही 663 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा या ठिकाणी लाभ भेटणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा हा वाटपाचा शेवटचा टप्पा आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघा। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते तर सांगणारच आहे, परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती संख्या शेतकऱ्यांची पात्र ठरल्या हे देखील पाहूया। बघा, सरकारने आता अतिवृष्टीचा दुसरा टप्पा मंजूर केल्यानंतर या नव्या निधी वाटपामुळे राज्यातील अंदाजे या ठिकाणी 10 ते 12 लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ या ठिकाणी आता मिळणार आहे। यात लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असणार आहे। या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत या ठिकाणी अत्यंत आवश्यक होती आणि अनेकांना या ठिकाणी महाजनांकडून कर्ज घेतले होते आणि त्यांच्या परतफेडी मोठा या ठिकाणी ताण येत होता। सरकारी मदत मिळाल्यानंतर हे कर्ज फेडता येईल आणि शेतकरी कुटुंबांना त्या ठिकाणी ताकद येईल, उभं राहण्यासाठी या ठिकाणी बळ येईल। याशिवाय जे शेतकरी पुन्हा पेरणीसाठी बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदी या ठिकाणी करू शकले नव्हते त्यांना या मदतीमुळे नवीन हंगाम या ठिकाणी सुरू करण्यात आला होता। त्याचं कर्ज जे होतं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना आता
फोडण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांनी जे कर्ज काढले तर या ठिकाणी ते फेडण्यासाठी आता मदत चांगली मिळणार आहे। यामध्ये शासकीय ठराव प्रसिद्ध झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज आणि उद्या या 2 दिवसांच्या आतमध्ये हे पैसे आता बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। मग यासाठी काही अटी लावलेत का असा सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता प्रश्न निर्माण झाला आहे। जर बघा सरकारने सांगितले जर सर्व शेतकऱ्यांना ही मदत द्यायला गेलं तर ते सरकारला परवडणार नाही, त्यामुळे सरकारने महत्त्वाच्या या 4 अटीनुसार पैशांचं वितरण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यास ठरवलंय। मग कोणत्या अटीनुसार पैसे येणार आहेत, कारण सर्वांनाच आता अतिवृष्टीमध्ये नुकसान तर झालंय परंतु सर्वांनाच पैसे देणं शक्य नाही, कारण ते सरकारला परवडणार देखील नाही। त्यामुळे आता या 4 अटीनुसार या 14 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा दुसरा टप्पा 663 कोटी रुपये या ठिकाणी कोणकोणते मंजूर करण्यात आलेत, कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे, किती हजार रुपये मिळणार आहे, हेक्टरी किती मंजूर करण्यात आला आहे ते तर पाहणारच आहोत, परंतु कोणत्या नियमानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत नक्की बघा। सरकारने सांगितलं आहे की आता बघा तुम्हाला अतिवृष्टीचा पहिला टप्पा जो मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे रुपया सुद्धा तुम्हाला मिळाला नसेल तरी तुम्हाला लाभ भेटणार आहे, कमी पैसे मिळाले असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ भेटणार आहे। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोणताही पीक विमा भरत असाल किंवा नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरला असाल, PM किसान योजनेचा अर्ज भरला असाल, त्यासाठी एक ही कागदपत्र जर तुम्ही या ठिकाणी त्याला जोडलं असेल तर तुम्हाला नक्कीच आज या ठिकाणी पीक विमा म्हणजेच अतिवृष्टीमध्ये जे काय तुमचं नुकसान झालंय तर ते बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। ते म्हणजे सर्वांनी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर या अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचा पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। सरकार काय म्हणते, आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्या शेतकऱ्यांना दिले आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे आणि गोरगरीब शेतकरी आहेत त्यांनाच पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही दिलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना या ठिकाणी गहू आणि तांदूळ मोफतपणे दिले जातं। त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता अतिवृष्टीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे आणि तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती हजार रुपये मंजूर करण्यात येणार आहे। सरकारने काही शेतकऱ्यांना 32,000, काही शेतकऱ्यांना 35,000, काही शेतकऱ्यांना 28,000 रुपये मंजूर या ठिकाणी आता करण्यात आले आहेत। मग आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सरकारने सांगितला आहे की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सांगतो, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे आणि सांगितल्यानंतर तुम्हाला हेक्टरी किती मिळणार हे देखील या ठिकाणी आता सांगण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगत आहे। या जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये या लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा जर या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असेल आणि अतिवृष्टीचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला जमा होणार आहे। या ठिकाणी जर जास्त तुमचं नुकसान झालं असेल तर 35,000 रुपये हेक्टरी मिळणार आहेत। त्या ठिकाणी मिडियममध्ये नुकसान झालं असेल तर या ठिकाणी 32,000 मिळणार आहेत। त्यानंतर एकदम कमी नुकसान झालं असेल तर त्यांना 28,000 रुपये हेक्टर या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे अतिवृष्टीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे। 663 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले। तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आता येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये हा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।